कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 7वी स्कॉलरशिप 26 एप्रिलला जी होणार आहे, तर त्यामधील जो गणित विषय आहे, तर गणिताची आपल्याला भीती घालवायची, संपूर्ण भीती घालवायची आणि रिव्हिजन सुरू करायची. आता रिव्हिजन सुरू करताना आपल्याला कशा पद्धतीने रिव्हिजन असेल आणि जास्तीत जास्त स्कोर कसा येईल आणि 26 एप्रिलला कोणते प्रश्न येणार आहेत, कसे प्रश्न येणार आहेत, कोणत्या टाईपचे प्रश्न येणार आहेत, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर संपूर्ण घातांकाची रिव्हिजन एकाच व्हिडिओमध्ये होईल. सगळ्यात महत्त्वाची प्रश्नांची पण तिथे रिव्हिजन होऊन जाईल. मग हा घटक केला तुम्ही, हा व्हिडिओ बघितला की त्यानंतर घातांकाची तुमची सगळी भीती जाईल. तर त्यासाठी आपल्याला काय काय बघायचंय, तर पहिले तर बघा की आपल्याला हा सिलेबस दिलेला आहे. ह्या सिलेबस मधून आपल्याला कळतं की हा 7वी करता सिलेबस दिलाय, विषय गणिताच आणि संख्याज्ञान. तर याची पण आपण एक व्हिडिओ बनवू, आपण याच्यावर रिव्हिजनचा एक व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपण हे सगळे घटक घेऊ. आणि सध्या आपण जे घेतोय तो म्हणजे काय, संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रियामध्ये जो घटक आहे सगळ्यात महत्वाचा, वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ आणि घातांक. तर हे दोन घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि याचं वेटेज किती आहे, याचं वेटेज हे 2 मार्काला, हे 2 मार्काला, म्हणजे 4 मार्क तुमचे फिक्स. 4 मार्क फिक्स ह्या दोन घटकावर येतात. आणि किती, 21-25 मिनिटात आपलं लेक्चर संपेल, तेवढ्यात तुमची ही 4 मार्काची रिव्हिजन होईल. असेच जर आपण सगळे घटक घेत गेलो तर एक येत्या 10-15 दिवसात तुमची संपूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. तर हे अशा पद्धतीचा सिलेबस, हे सिलेबस एकदा बघून घ्या आणि मग आपण चालू करूया प्रश्न. तर बघा, आपल्याला घातांकाचे प्रश्न सोडवायचे, त्याच्या आधी घातांकाचे नियम बघून घ्यावे. तर घातांकाचे नियम काय सांगतात बघूया. तर पहिल्यांदा आपल्याला 7 घातांकाचे नियम आहेत ते बघून घ्यावे लागतील. तर घातांकाचे महत्वाचे नियम, तर बघा, पहिला आहे गुणाकाराचा नियम. तर गुणाकाराचा नियम काय सांगतो, ए चा एम वा घात गुणिले ए चा एन वा घात. तर इथं ए आणि ए कसा आहे, पाया समान. पाया समान असेल तर घातांकाची होती बेरीज, म्हणजे एम आणि एन ची होते बेरीज. म्हणजे हे मी असं लिहू शकतो, ए चा 5वा घात गुणाकार ए चा 2रा घात, काय होईल, ए चा 5 अधिक 2, काय येईल, ए चा 7वा घात. ठीक आहे. आता समजा इथं चिन्ह देताना इथं वजा दिलं, ए चा वजा 2रा घात, तर इथं काय होईल, 5 वजा 2, इथे येईल 3. तर इथं पण काय होते, त्या सेम प्रोसेसने आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. आता बघा, दुसरा नियम आहे भागाकाराचा नियम. पाया समान असेल म्हणजे हा पाया, तर भागाकाराच्या घातांकाची वजाबाकी होती, म्हणजेच ए चा एम वा घात भागाकारामध्ये ए चा एन वा घात. मग इथं मी किमती ठेवतो, इथं 8 लिहू, इथं 2 लिहू. ठीक आहे. तर काय होईल, ए चा 8 वजा 2, ए चा 6वा घात, हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर एवढे सोपे नियम आहेत बघा ते घातांकाचा घात नियम. आता घातांकाचा घात म्हणजे इथं ए चा आपण लिहूया 5वा आणि कंसाचा 3रा. तर काय करावं लागेल, 5 आणि 3 चा गुणाकार, म्हणजे ए चा कितवा घात आला, 15वा. घातांकाचा घात नियम काय करतो, घातांकाचा गुणाकार होतो. आता पुढे बघूया आपण शून्य घातांक नियम. कोणत्याही शून्यत्तर संख्येचा घात शून्य असेल तर किंमत शून्य येते. म्हणजे 10चा 0वा घात काय आलं, 1. 1,00,000 किंवा 10,000चा 0वा घात काय आलं, उत्तर 1. म्हणजे कोणत्याही संख्येचा, शून्य सोडून कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर किंमत काय येते, 1 येते. आता ऋण घातांक नियम, तर म्हणजेच काय, ए चा मायनस एम घात आहे, तर तो कसा लिहू शकतो, घातांकाचा धन करण्यासाठी, हे निगेटिव्ह आहे, तर ते धन करण्यासाठी संख्या छेदात जाते. आणि समजा छेदातच, समजा असा असेल, 1/ए चा वजा 2रा घात, तर ते अंशामध्ये आणलं तर ते काय होतं, धन होतं. तर अंशातून छेदाकडे जाताना काय होतं, चिन्हाचा बदल होतो, हे लक्षात ठेवा. आता गुणाकाराचा घात, आता ए आणि बी चा एम वा घात आहे, तर ए चा एम वा घात, बी चा एम वा घात, अशा पद्धतीने येईल. म्हणजेच काय, 2 गुणिले 3 चा 3रा घात आहे, तर काय होईल, 2 चा 3रा घात गुणाकार 3 चा 3रा घात. तर ते अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आता पुढे बघा, भागाकाराचा घात. भागाकारामध्ये पण कसं, 2/3 चा आपण लिहू 3रा घात, तर इथं कसं लिहू शकतो, 2 चा 3रा घात आणि 3 चा 3रा घात. ठीक आहे. आता एक घात नियम, तर कोणत्याही संख्येचा पहिला घात ही तीच संख्या असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे घातांकाचे काही नियम आपण बघितले. आता
जसे आपण घातांकाचे नियम बघितले तसे करणीतले पण काही नियम असतात, पण हे तर करणीतला नियम वापरावा लागत नाही, कारण की करणीतले नियम आले तर आपण ते पण बघू. ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ह्याला मराठीत म्हणतात सर्ड्स, ह्याला मराठीत म्हणतात करणी, आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? तर ह्याचे नियम काय आहेत तर बघूया, लगेच बघूया. बघा इथं इथं ए लिहिलंय, इथं जर समजा ए लिहिलंय तर हे जर बाहेर काढताना मी काय येईल? एचा 1/2 असं येईल. ठीक आहे. समजा इथं मी 3 लिहिलंय आणि इथं ए लिहिलंय तर काय येईल? एचा 1/3. समजा कधी कधी काय असतं, एचा इथं वर्ग असतो आणि इथं आपण म्हणूया 5वा घात आहे, तर काय येईल? एचा वर्गाला वर्ग राहील, वरची संख्याला वरची संख्या. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर 1/2 आलं. इथं काहीच नाही म्हणजे 2 आहे, तर 1/2 आलं. हे काय आलं? 1/3 आलं. इथं काय येईल? 2/5. तर एवढाच नियम आहे करणीचा, तो लक्षात ठेवा. हा नियम आला की आपल्याला बाकीचे एक्झाम्पल काय होणार आहे? सोपे जाणार आहे. तर बघा हा प्रश्न बघूया आपण. बघा हा प्रश्न दिसताना किती अवघड दिसतोय, पण आहे का तर तेवढा अवघड? तर तेवढा अवघड प्रश्न नाहीये हा. गणिताचा विभाग चालू झाला की हा आपल्याला प्रश्न बघायलाच मिळेल, अशा पद्धतीचा प्रश्न येईलच. तर कसं सोडवायचा? तर पहिल्यांदा काय होईल? इथं आपल्याला कोणता नियम वापरावा लागेल? तिथं गुणाकाराचा नियम वापरावा लागेल. ठीक आहे. तर घातांकाचा जो गुणाकार असतो, तर काय होईल? वर्गमुळात x आहे आणि ही 3/5 आणि 2/5 ची होईल बेरीज. इथे येईल 3/5 अधिक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x भागाकारामध्ये. इथं पण काय होईल? यांची बेरीज होईल. हे 2 वर्गमुळात x येईल, इथे येईल 2/3 अधिक 1/3 अधिक वर्गमुळात x असेल. आता हे झाल्यानंतर आता हे सोडू. 2/3 आणि 2 5 काय येईल? हे येईल 5/5. 5/5 म्हणजेच किती आलं? 1. हे आलं किती? 2 आणि 1 3. 3/3 म्हणजेच उत्तर किती आलं? 1. म्हणजे वरती मी लिहू शकतो वर्गमुळात x अधिक अधिक 2 वर्गमुळात x आणि इथे येईल 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x. तर वरच्या ची काय होईल बेरीज? 3 वर्गमुळात x, खाली पण काय होईल? 3 वर्गमुळात x. बघा हे काय येईल? उत्तर 1. 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर मित्रांनो, तुम्हाला जर कमी वेळेत ह्या संपूर्ण सिलेबसची रिव्हिजन करायची असेल, संपूर्ण सिलेबस म्हणजे आपण मगाशी जो सिलेबस दाखवला, हे जे 32 चॅप्टर आपण दाखवले हे, तर ह्या संपूर्ण सिलेबसची रिव्हिजन जर तुम्हाला लवकरात लवकर करायची असेल आणि ती पुस्तकातली जर रिव्हिजन करायची असेल, नवनीतच्या पुस्तकातली, तर तुम्हाला काय करावं लागेल? एक सोपं काम आहे. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करायचं. ते ऍप आहे गुगल प्ले स्टोअरला. कुठे आहे? गुगल प्ले स्टोअरला. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देतो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेले की तुम्हाला ह्या ऍपची लिंक मिळेल. तिथे पहिल्या स्वाध्यायापासून ते शेवटच्या स्वाध्यायापर्यंत म्हणजे 32वा हे एकचल समीकरण व त्यावरील शाब्दिक उदाहरण हितपर्यंत सगळे प्रश्न सोडवून दिलेले आहेत. आणि राहिलेले जे फक्त आता काय 30-40 दिवस आहेत, ते विद्यार्थ्यांना जर ही बॅच घ्यायची असेल तर त्याची किंमत आपण फक्त 200 ते 250च्या आसपास ठेवत आहोत. तर फक्त एवढ्या कमी रुपयात तुमची संपूर्ण रिव्हिजन होईल गणित विषयाची. संपूर्ण रिव्हिजन साठी फक्त एवढी कमी किंमत तुम्हाला मोजावी लागत आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर बॅच घेतली तर ती तुम्हाला खूप फायद्याची ठरेल. आता पुढे बघूया आपण पुढील प्रश्न बघूया. आता बघा प्रश्न क्रमांक 58. 58 म्हणण्यापेक्षा दुसराच प्रश्न आहे आपल्या लेक्चरचा, पण पेपरला हा येऊन गेलेला प्रश्न आहे. आता हा कसा सोडवायचा? हा एक प्रश्न आहे. एक तर तुम्ही x ची किंमत इथं पर्यायामधून मानू शकता, किंवा किंवा ह्या 108 ची फोड करावं लागेल 3च्या पटीतली. कशाच्या पटीतली? 3च्या पटीतली. मग कशा पद्धतीने येईल ते? तर बघा काय लिहायचं असतं. 3चा 0वा घात काय आलं? 1. 3चा पहिला घात काय आलं? 3. 3चा दुसरा घात काय आला? 9. 3चा तिसरा घात 27. 3चा चौथा घात 81. आता घात म्हणजे काय असतं ते पण बघा. 3चा तिसरा घात म्हणजे 3 किती वेळा लिहिणार आपण? 3 वेळा. तर हे सगळ्याला माहित असेल, फक्त सांगण्यासाठी केले. आता बघा, तर बेरीज 108 आली पाहिजे.
तर कुणाची बेरीज 108 येते? 81 आणि 27 ची बेरीज येते 108. 81 आणि 27 ची बेरीज काय येते? 108. मग इथं मी काय करू शकतो बघा, इथं इथं मी असं म्हणू शकतो का, x ची किंमत हा 3 चा तिसरा घात येईल अधिक हा 3 चा चौथा घात येईल. 3 चा तिसरा घात 27 आणि 3 चा चौथा घात 81, ह्या दोघांची बेरीज झाली 108. म्हणजेच ह्या x ची किंमत किती असेल? 3 असेल. x ची किंमत काय असेल? 3 असेल आणि x अधिक 1 ची किंमत किती असेल? 4 असेल. कसाच एकदम सोप्या पद्धतीने सुटलाय बघा प्रश्न. पुढे बघूया आता हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना अडचण देऊ शकतो, पण हा प्रश्न तसा इतका अवघड आहे का, ह्याचं कॅल्क्युलेशन एवढं अवघड आहे का, तर ते अवघड नाही, एकदम सोपं आहे. कसं? तर बघा, ज्या वेळेस आपण अशा 4 संख्या येतात आपल्याला, किती संख्या येतात? 4. 4 गुणाकारामध्ये असतात आणि अधिक 1 मध्ये असते. तर ह्याचा एक फॉर्म्युला आहे, ह्याची काय एक ट्रिक आहे. काय आहे ट्रिक? तर ह्या संख्या लिहायच्या क्रमाने, पहिल्यांदा संख्या लिहायच्या क्रमाने, पहिली संख्या आहे 30, दुसरी संख्या आहे 31, तिसरी संख्या आहे 32, चौथी संख्या आहे 33 अधिक 1 असं लिहायचं. ठीक आहे. आता ट्रिक काय सांगते की पहिली संख्या घ्या, शेवटची संख्या घ्या. 30 गुणाकारामध्ये 33 आणि अधिक 1 ला अधिक 1 घ्या, आहे तसं. ह्यामधल्या दोन संख्याचा विचार करू नका. तर क्रमाने लिहायच्या. पहिल्यांदा काय लिहायचं? क्रमाने. इथं क्रमाने दिलेत का? नाही. तर क्रमाने लिहून घ्या. 30 आणि 33 चा गुणाकार किती आला? 990 अधिक 1. उत्तर काय आलं? 991. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर ह्या प्रश्नामध्ये खूप मुलांचे 5-5 मिनिटं जातात. 5-5 मिनिटं, कारण की ते सगळा गुणाकार करत बसतात, त्याच्यामध्ये एक मिसळतात आणि मग त्याचं वर्गमूळ काढत जातात, तर खूप वेळ जातो. ही ट्रिक लक्षात ठेवा आणि अशा भरपूर ट्रिक्स आपल्या जे ऍप मध्ये आपण जे कोर्स दिलाय त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी आपण ट्रिक दिलेली आहे. तर तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल की किती इझी चाललंय गणित. त्यानंतर तुम्हाला आता पुढे बघा प्रश्न. जर 16चा कितवा घात आहे? तिसरा घात आहे आणि बरोबर वर्गमुळात 4 के वजा 5 असा घात आहे 4चा, तर के ची किंमत किती? आता कसं काढायचं बघा. ह्याचा पाया आणि ह्याचा पाया समान आहे का? नाही. तो पहिला पाया समान करून घ्यावा लागेल. मग पाया समान करायचा असेल तर हे 16 म्हणजेच काय? 16 म्हणजे 4चा वर्ग आहे. 16 म्हणजे 4चा वर्ग आहे, पण हे तर 16चा तिसरा घात आहे, तर इथं 4च्या वर्गाचा पण तिसरा घात लिहावा लागेल. मग 4च्या वर्गाचा तिसरा घात म्हणजेच मी असं लिहू शकतो, 4 2 गुणाकार 3 येईल, तर 4चा कितवा घात येईल? 6वा. तर हा काय झाला? घातांकाच्या घाताचा नियम झाला. ठीक आहे. तर मी याच्यासाठी काय लिहू शकतो बघा, 4चा 6वा घात बरोबर वर्गमुळात हे असेल. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तिथं 4चा 6वा घात बरोबर तिथं काय येईल? 4चा के वजा 5 छेद 2. हा करणीतला नियम झाला. ठीक आहे. तर हे लिहिल्यानंतर इथं बघा, हा पाया समान आहे. समान असल्यामुळं काय होईल? 6 बरोबर काय येईल? के वजा 5 छेद 2. आता एक्झाम्पल एकदम सोपं झालं. आता हे सोडवणं आपल्यासाठी सोपं आहे बघा. 2 इकडे जाईल, 6 2 12 होईल. 12 बरोबर काय येईल? के वजा 5. के ची किंमत किती आली? 12 अधिक 5. तर के ची किंमत आलेली आहे 17. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक पुढील, कारण की हे काय क्रमाने प्रश्न नाहीत, हे महत्वाचे प्रश्न आहेत जे पेपरला येऊन गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने पेपरला प्रश्न येणार आहेत. तुम्हाला आता बघा, सध्या मार्केटमध्ये प्रश्नसंच अवेलेबल नाहीत, जे आहेत त्यांची क्वालिटी काही एवढी चांगली नाही. तर तुम्ही कोणते प्रश्नसंच वापरू शकता? तर इयत्ता 8वी ते 2017 ते 2026 पर्यंत किती पेपर झाले? हे 10 पेपर झाले. 10 पेपर मध्ये किती प्रश्न असतात? फक्त गणिताचे म्हणलं तर 500 प्रश्न असतात, 500 क्वेश्चन्स असतात. तर ते 500चे 500 क्वेश्चन पीडीएफ मी बनवलेली आहे आणि ती पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. मी पीडीएफ तुम्हाला शेअर करतो. तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला 87 88 72 92 86 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ही 500 प्रश्नांची पीडीएफ पाठवून देतो. बरं, दुसरी गोष्ट काय की हे जे 500 प्रश्न आहेत त्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत असे की मी म्हणतो एक 40 ते 50 प्रश्न असतील. 50 क्वेश्चन असे असतील की जे 8वीचे, जे 7वीला नाहीत.
तर ते प्रश्न सोडवू नका. तुमच्या कामाचे किती प्रश्न आहेत? तर तुमच्या कामाचे 400 ते 450 प्रश्न आहेत. तर हे 400 ते 450 प्रश्नांची वारंवार प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्हाला येणारे जे 26 एप्रिलचा पेपर आहे त्याच्यातले तुम्हाला 50च्या 50 प्रश्न सुटतील. 50च्या 50. ठीक आहे. तर आता हा प्रश्न बघूया. मागचा प्रश्न जसा सोडवला सेम त्या पद्धतीने सोडवता येईल का? बघा, आता इथं वर्गमूळ आहे आणि इथं नाहीये. तर आपण वर्गमूळ काढायचा असेल तर दोन्हीकडे काय करूया? वर्ग करूया. दोघांचा वर्ग केला. आता दोघांचा वर्ग केल्यावर काय होईल? पहिली संख्या असेल 4चा वर्ग 16, 5चा 25. बघा किती सहज झालंय. आता हे काय होईल? ह्यांची आपण जागा बदलूया. हे येईल इकडं, हे येईल इकडं. मग काय होईल? 1 वजा 16/25 वजा k/25. छेद समान करा. 25 वजा 16/25. तिथं आलं k/25. मग 25 मधून 16 गेलं काय आलं? 9/25 बरोबर k/25. म्हणजेच के ची किंमत किती आली? के ची किंमत आली 9. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे आता हा प्रश्न आहे. हा प्रश्न पण विद्यार्थ्यांना असा वाटत होता अवघड, पण एकदम सोपा प्रश्न आहे. का सोपा प्रश्न आहे? तर तिथे 1/4 दिले. आता 1/4 म्हणजेच काय असतं? 0.25. आता हे पेपरला खूप लोकांना आठवलंच नाही. आठवलं नाही म्हणून गोळ झाला. आता पोर काय करत बसले? ह्याला 4 ने गुणलं 992 गुणिले 4 अधिक 1 असं केलं आणि मग ती जी काय संख्या बनली त्याचं वर्गमूळ काढत बसले. त्याच्यापेक्षा हे सोपं होतं बघा. 992.25. आता इथं शेवटचा अंक काय? 25 आहे. मग ह्याचं शेवटी 5 आहे म्हणल्यावर ह्याचं वर्गमूळ किती आलं? 5 आलं. पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत. मग पॉईंटच्या पुढे किती घर राहील? एकच राहील. हे लक्षात घ्या. म्हणजे पहिले 2 ऑप्शन तर उत्तर येऊ शकत नाही. आता 992च्या आधीची वर्गसंख्या 992च्या आधीची वर्गसंख्या 961 आणि 961 वर्गमूळ 31. तर ह्याचं वर्गमूळ आलं 31. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटलाय. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा पुढील. 3चा x घात 27चा y घात आणि 9चा z घात किती? 729 आणि xy z चा 3/2 घात किती? कसं काढायचं? आता बघा 729 चीच मी फोड करून घेतो. 3 ने भागा किंवा आपण सोप्या पद्धतीत जाऊ. चला 9चा 3रा घात म्हणजेच काय असतं? 729. ठीक आहे. म्हणजे इथे झेड ची किंमत किती आली? झेड ची किंमत आली 3. आता 27चा वर्ग म्हणजेच असतं 729. म्हणजे y ची किंमत किती आली? 2. आता आपल्याला काढायची ही x ची किंमत. आता 9 म्हणजेच काय असतं? 9 म्हणजे 3चा वर्ग. 3च्या वर्गाचा 3रा घात म्हणजेच किती? 729. बरोबर. म्हणजेच 3चा बेट्रिक 6 6वा घात म्हणजे 729. म्हणजे x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 6. तर आता ह्या किमती ठेवूया आपण. x ची किंमत आहे 6, y ची किंमत आहे 2, z ची किंमत आहे 3. तर 3/2 घात. 6 12 12 36. आता हे लिहायचं कसं? 3/2 लिहायचं कसं? तर काय करायचं? जे वरती 3 आहे तर 3 वेळा लिहायचं. 3 वेळा. आणि जे भागाकारात आहे तेवढा करणे टाकायचे त्याच्यावर. ठीक आहे. इथं समजा 4 असतं तर इथं आपण 4 लिहिलं असतं. इथं 2 आहे म्हणून काहीच लिहिणार नाही. मग आता 36चं वर्गमूळ 6 6 6 आणि 6 6 6चा घन 216. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा. प्रश्न क्रमांक जो आहे तो सेम अशा टाईपचा प्रश्न सोडवलाय आपण. जो पहिला प्रश्न सोडवलाय सेम त्याच टाईपचा प्रश्न रिपीट होतोय. फक्त आकडे बदलतात. तर हे लक्षात घ्या की आकडेवारी फक्त बदलून येईल. प्रश्न ह्याच टाईप मधून येणार आहे. ह्याच टाईप मधून प्रश्न येणार आहे. तर बघा ह्या 2/3 ची 1/3 ची बेरीज किती आली? 3/3. 3/3 म्हणजेच किती असतं? 1. म्हणजे ह्याच्यासाठी आपण वर्गमुळात x लिहू शकतो अधिक वर्गमुळात x असेल. 3/4 आणि 1/4 ची बेरीज 4/4. 4/4 म्हणजेच काय असतं? 1 वर्गमुळात x. आता वरची संख्या खालची संख्या आहे सेम आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. तो प्रश्न हा प्रश्न फक्त आकडेवारी बदल उत्तर सेमच. पुढे बघा आता हा प्रश्न. आता -2चा 3रा घात. आता ह्या x वर्गचा असू द्या पण -2चा 3रा घात काय येईल?
तर तो येईल -8. हे लक्षात घ्या, -8. मग -8 कुठं दिसते तुम्हाला? फक्त एका पर्यायात दिसते, ऑप्शन 1. आलं उत्तर. बाकी चेक नाही केलं चालेल का? चालेल, इथं अधिक 8 आहे, इथं -2च आहे आणि इथं वजा कॅन्सल होईल हा देखील. त्याच्यामुळं उत्तर येतं ऑप्शन 1. आता पुढचं पण बघा, एक्सचा दुसरा चा तिसरा बेत्रिक किती असतं? 6 आणि 3चा तिसरा घात 27 आणि वायचा तिसरा घात y³. ठीक आहे. आता पुढे बघूया. आता हा प्रश्न, आता हा एकदम सहज सोप्या पद्धतीने सुटेल, फक्त मांडणी आपल्याला जमली पाहिजे. आता 16चा वर्ग मी काय करतो, 2 वेळा 16 देतो. 6चा वर्ग 2 वेळा 6 देतो. 36चे वर्गमूळ, 36चे वर्गमूळ आले 6. भागाकारामध्ये 4चा चौथा घात, 4 किती वेळा लिहायला लागेल? 4 वेळा. 1 2 3 आणि 4. 4 लिहिलं मी 4 वेळा. आता पुढे बघूया आपण. 6चा 12वा घात, इथं काय आहे आणि करणे, तर कसं लिहिणार? 6चा 12/3 असेल. म्हणजे 6चा चौथा घात, 6चा चौथा घात म्हणजे 6 किती वेळा आलं? 4 वेळा. 1 2 3 आणि 4. 4 वेळा 6 आलं. ह्या 3 6ला हे 3 6 जाईल. 4 चोक 16, 4 चोक 16. राहिलं किती? 1/6. 1/6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा, प्रश्न क्रमांक पुढील. आता हा प्रश्न, हा महत्वाचाच प्रश्न आहे. नेमका सोडवायचा कसा, काढायचा कसा? आता हे बघितलं की काय होतंय, विद्यार्थी खूप कन्फ्युज होतात की नेमका सोडवायचा कसा हा प्रश्न. तर सोपा प्रश्न आहे, आपण स्टेप वाईज जाऊया. बघा, फक्त हे याच्याकडे लक्ष द्या, पुढचं बघूच नका. हे समजलं की पुढचं येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, हे समजलं की पुढचं येणार आहे. कसं? ए चा एक्स आणि इथं बाहेर काय? वाय वजा झेड. मग ए चा काय येईल? एक्स वाय वजा वाय झेड असेल. एक्स ने वाय ला गुणू आपण आणि एक्स ने झेड ला गुणू. तर एक्स चा एक्स वाय वजा वाय झेड असेल. आता ज्या वेळेस आपण असं म्हणतो बघा, ए चा एम वजा एन, तर ते काय असतं? ए चा एम भागिले ए चा एन. तर आपण ह्याच्यावरून हे काढायला शिकलोय, तर आपल्याला ह्याच्यावरून हे पण काढता आलं पाहिजे. घातांकाचे नियम उलटे पण आपल्याला आले पाहिजेत. तर मी हे असं लिहू शकतो का? बघा, ए चा एक्स वाय छेद ए चा वाय झेड असं लिहू शकतो. याच्यासाठी मी हे लिहू शकतो. तर बघा, ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही समजून घ्या. याच्यावरून ही स्टेप येईल, याच्यावरून ही स्टेप येईल. आता पुढच्या स्टेप किती सोप्या जातील बघा. ए चा वाय झेड भागिले ए चा एक्स वाय, ए चा एक्स झेड भागिले ए चा वाय झेड हे असेल. आता हे ए चा वाय झेड ला ए चा वाय झेड, ए चा एक्स झेड ला ए चा एक्स झेड वाय, सॉरी एक्स झेडच आहे. हा एक्स झेड कुठे आहे बघा, हा पहिले एक्स झेड आहे. इथं काय एक्स, हा एक्स झेड येईल, सॉरी. हा हे एक्स झेड ला एक्स झेड कॅन्सल होईल आणि हे एक्स वाय ला हे एक्स वाय कॅन्सल होईल. म्हणजे सगळं कॅन्सल होऊन जाईल आणि उत्तर काय येईल? 1. शून्य येत नसतं. शून्य काय येणार नाही, तर हे गुणाकारात आहे. वजाबाकीत कॅन्सल झालं, बेरजेत कॅन्सल झालं तर शून्य येतं, पण गुणाकारात कॅन्सल झालं तर काय येतं? 1 येतं. आता पुढे, आता हे वर्गमुळातलं एक्झाम्पल आहे. तर 6.25 चं वर्गमूळ किती आलं? 2.5. ह्याचं घनमूळ आहे, ह्याचं घनमूळ किती आलं? 0.9. याचं वर्गमूळ किती आलं? 1.1. भागाकारमध्ये याचं वर्गमूळ किती आलं? 4.5. कंसाचं काय? वर्ग. बघा, 2.5 आणि 0.9, 3.4, 3.4 आणि 1.1 किती आलं? 4.5 भागिले 4.5 चा वर्ग काय आलं? 1 चा वर्ग काय येतं? 1. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. एवढे सहज सोपे सुटणारे हे प्रश्न असतात. फक्त आपल्याला काय थोडस ते घातांकाचे नियम पाठ पाहिजेत. आता हा प्रश्न, आता इथं काय आहे? वर्गमुळात 100 आहे आणि त्याचा वर्ग आहे, तर ह्याला हे कॅन्सल होईल. वर्गमुळाच्या चिन्हाला वर्गाचं चिन्ह कॅन्सल होईल. मग फक्त काय राहील? वर्गमुळात 100. आता 2 ह्याला भाग जाईल, किती येईल? 3 वजा 64. घनमुळात 64 येईल. 1/3 म्हणजेच काय? घनमूळ. आणि 36 चं वर्गमूळ काय आलं? 6. आता 100 चं वर्गमूळ काय आलं? 10.
64 घनमूळ किती आलं 4 भागिले 6. 10तून 4 गेलं 6 भागिले 6. 6/6 म्हणजे उत्तर काय आलं 1. पर्याय क्रमांक 4. तर तुम्ही बघितलं असेल इथं पण एक उत्तर आहे, इथं एक उत्तर आहे, इथं एक उत्तर आहे, अजून महाग. तर एक उत्तर इथं पण एक आहे, अजून एका ठिकाणी एक आलं. ठीक आहे. तर एक उत्तर येऊ शकतं हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, 3चा 2m वजा 2 बरोबर 6561. तर m ची किंमत किती? आता हा प्रश्न दिसताना आपल्याला सोपा वाटेल काय वाटेल, पण हा प्रश्न सोडवायला आपल्याला काय लागेल, प्रॉपर मेथड. प्रॉपर मेथड काय असेल तर ह्याचा पाया किती आहे 3 आहे, ह्याचा पाया किती आहे 6561. मग ह्याचा पाया आपल्याला 3च्या रूपात आणावा लागेल. कशाच्या रूपात? 3च्या. मग 3च्या रूपात आणायचं म्हणलं तर ह्याला काय करावं लागेल 6561 ते फॅक्टर पाडावं लागतील. ह्याला 3 ने भाग जाईल, 3 एके 3, 3 2 6. परत 3 एके 3 उरले 2, 3 8 24 उरले 2, 3 7 21. बघा परत 3 ने भाग जाईल, 3 7 21, 3 2 6, 3 9 27. परत 3 ने भाग जाईल, 3 2 6, 3 4 12, 3 3 9. 3 ने भाग जाईल किती येईल 3 8 24, 3 एके 3, 3 ने भाग जाईल 27 येईल, 3 ने भाग जाईल 9 येईल, 3 ने भाग जाईल 3 3 1. म्हणजे 3 किती वेळा आलं 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 6561 ला मी काय लिहू शकतो 3चा 8 वा घात. मग बघा आता हे पुढचं एक्झाम्पल इथून आता सोपं आहे. तर काय 3चा 2m वजा 2 बरोबर काय 3चा 8 वा घात. मग 2m वजा 2 बरोबर काय आलं 8. 2m ची किंमत किती आली 8 अधिक 2. m ची किंमत किती आली 10/2. 10/2 म्हणजे उत्तर काय आलं 5. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि आजच्या लेक्चरचा हा काय आहे शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत येणाऱ्या 26 तारखेला टार्गेट करून. तर याच्यामध्ये हा झाला गणिताचा पाठ, बुद्धिमत्तेचे लेक्चर येतील, मराठीचे लेक्चर येतील, इंग्लिशचे लेक्चर येतील. प्रिव्हियस इयरचे हे सगळे लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला बघायला मिळतील. तर जास्तीत जास्त विद्यार्थी जे बघत आहेत त्यांनी जास्तीत जास्त आपले हे व्हिडिओ शेअर करावे आणि आपल्या मित्रांनाही सांगावेत. म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला हे व्हिडिओ लगेच आल्या आल्या बघण्यासाठी चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा तिथं काय आहे 27चं घनमूळ आहे, 27चं 1/3 म्हणजे ह्याच्यासाठी काय आलं घनमूळ म्हणजे 3 आलं. इथे 36चा 1/2, 36चं वर्गमूळ किती आलं 6. आता 81चा 1/4, मग 81 साठी मी 9चा वर्ग 1/4 असं लिहू शकतो. आणि पुढे 3चा वर्ग म्हणजे 9 म्हणजेच काय 3चा वर्ग आणि हे 2 म्हणजे काय झालं 3चा चौथा घात गुणाकारामध्ये 1/4 म्हणजे 4 ला 4 जाईल, राहील काय फक्त 3. तर हे फक्त सोडवता आलं की झालं आपलं काम. ठीक आहे. तर 3चा चौथा घात काय असतो 81 असतो, हे लक्षात ठेवा. 25चं वर्गमूळ 5 आणि 400चं वर्गमूळ 20. तर 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 54 भागिले 20 पंचे 100. तर 54 ला 100 ने भागलं तर किती आलं 0.54. 0.54 म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आणि अशा पद्धतीने घातांकाची रिव्हिजन येथे कंप्लीट झालेले आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण जे महत्वाचा टॉपिक आहे जो ह्या वर्षी ऍड झालाय आणि खूप महत्वाचा आहे तो म्हणजे का काम वेग, ज्याच्यावर फिक्स प्रश्न येणार, भागीदारी ज्याच्यावर फिक्स प्रश्न येणार. जर हे असे वेगवेगळे टॉपिक आहेत किंवा ते त्रिमिती आकार, मिती, चिती, सूची, तर याच्यावरचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ आणि जास्तीत जास्त प्रश्न कसे तुमचे कव्हर करता येतील ते आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा.